ह्या मुलाखती मित्रांनो तुम्हाला कशा वाटतात त्या जरूर कळवा. तुम्हाला त्या मुलाखती जर आवडल्या तर इथे ह्या साईडला इथे एक लाईक म्हणून बटन आहे, ते बटन दाबायला विसरू नका. शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा हे चॅनल करायला विसरू नका. कारण मित्रांनो, तुम्ही जेवढं हे शेअर कराल, जेवढं लाईक कराल आणि जेवढं सबस्क्राईब कराल, तेवढ्या जास्त लोकांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील. व्हिडिओ जास्त लोकांच्यावर पोचायचा असेल तर तुम्हाला ह्या 3 गोष्टी कराव्याच लागतील. बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. मित्रांनो नमस्कार. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं सांग बोला. मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की ह्या चॅनलवर आपण ब्रह्मांड नाईक श्री बाळूमांच्या बरोबर ज्यांनी काम केलं, जे ब्रह्मांड नाईक बाळूमांच्या बरोबर राबले आणि मामांची बकरी राखली, ब्रह्मांड नाईक बाळूमांच्या हयातीत ज्यांनी मामांची सेवा केली, अशा सर्व सवंगड्यांच्या, मामांच्या सवंगड्यांची मुलाखत घेतोय. आणि आपण फक्त मुलाखती घेऊन थांबलेलो नाही आहोत, तर त्या सवंगड्यांची पूर्ण काळजी आपण घेत आहोत. म्हणजेच त्यांची दर वर्षातून एकदा किंवा दोनदा आपण वैद्यकीय तपासणी करत आहोत. मित्रांनो याच वर्षी नुकतंच मी वैद्यकीय तपासणी करायला गेलो. ब्रह्मांड नाईक बाळूमांच्या सवंगड्यांची वैद्यकीय तपासणी करत असताना मला अनेक असे सुंदर अनुभव आले. आणि त्यापैकीच एक सगळ्यात चांगला अनुभव, सगळ्यात अगदी माझ्या हृदयाला भेदलेला अनुभव, हृदयापर्यंत माझ्या पोचलेला अनुभव म्हणजे आत्ताचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो तुम्हाला पुढं जो व्हिडिओ बघायला मिळणार आहे तोच बघायला मिळणार आहे. कारण मित्रांनो आम्ही गेलो होतो बरकाळे आजींच्याकडं. आदरणीय कैलासवासी मारुती बरकाळे यांच्या पत्नी पार्वतीबाई बरकाळे यांच्याकडे आम्ही गेलो होतो. मला नाव घेताना सुद्धा असं अगदी मन ऊर भरून यायला लागलं आहे. कारण तिथं जे काय आम्ही अनुभवलं ते तुम्हाला आता थोड्या वेळात बघायला मिळणारच आहे. पण जे काय आम्ही अनुभवलं ते इतकं म्हणजे इतकं हृदयस्पर्शी होतं, इतकं वेदनादायी तर होतंच, पण त्यात एक वेगळं समाधानही होतं. समाधानयुक्त वेदना जी असते ती होती. खरंच तुम्ही ते व्हिडिओ बघायला विसरू नका. बघा पुढचा व्हिडिओ. मित्रांनो आम्ही त्या आजींच्याकडे गेलो. मी त्यांची मुलाखत घेतली होती, पण माझा चेहराही साधा ते ओळखू शकल्या नाहीत. मला स्वतःला ओळखू शकल्या नाहीत. आणि मग नंतर तसंच आम्ही त्यांच्यावर बोलत राहिलो. डॉक्टर साहेब म्हणजेच आपले कवठे महाकाळचे आपले सबस्क्रायबर, म्हणजेच आपल्या कवठे महाकाळच्या आपल्या कुटुंबातील सदस्य डॉक्टर दादासाहेब विरकर यांच्याद्वारे ही वैद्यकीय तपासणी होत होती. आम्ही त्यांच्याकडं एक 10 मिनटं बोलत होतो आणि 10 मिनटानंतर त्यांना माझी ओळख लागली का नाही ते तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटी तुम्हाला तो ओळख लागली का नाही हे कळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आज मित्रांनो ही मंडळी अशा अवस्थेत आहेत, त्यांच्यापर्यंत कोण पोचले सांगा. ही मंडळी ही अशा अवस्थेत, इतक्या वाईट अवस्थेत आहेत, त्यांच्यापर्यंत आज एकही व्यक्ती पोचलेला नाही. मी मात्र अविरत अगदी आता मी करतोय म्हणून सांगत नाही, पण मला हे वाईट वाटते की त्यांच्यापर्यंत अजून ह्या लोकांच्यापर्यंत लोक का पोचले नाहीत. सगळे पैसे मिळवायच्या पाठीमागे लागलेत काय? सगळे पैसे मिळवायच्या पाठीमागं. जिथं पैसे असेल तुम्ही तिथं जाणार आणि जिथं खरोखर गरज आहे, निर्जीव बांधकामाला देणगी देणार आणि जिथं खरोखर गरज आहे तिथं काय देणार नाही. मामांचे खरोखर चालते फिरते मंदिर आहेत, त्यांच्यापर्यंत आज कोण पोचले सांगा. ह्या पार्वती बरकाळे आजींच्या घराण्यानं किंवा पार्वती बरकाळे आजींनी किंवा त्यांच्या मारुती पतींनी म्हणजे मारुती बरकाळे यांनी किती सेवा केली असेल मामांची. कोण आजपर्यंत तिथंपर्यंत पोचलेलं आहे सांगा. कोण गेलं आहे आजपर्यंत. इतकं हे सगळे म्हणजे नालायक वृत्ती आहे, नीच वृत्ती आहे. आता मला बोलणं भाग पडतं आहे. पण त्यांच्यापर्यंत आजपर्यंत एकही माणूस पोचलेला नाही. बरं ह्या गोष्टी आता बोलायच्या व्हिडिओमध्ये का नाही हेच मला समजत नाही, पण बोलावं लागतं आहे. मित्रांनो तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे, त्यांचा आनंद त्यांच्या आयुष्यात दिला पाहिजे. काय करताय तुम्ही? मंदिराला देणग्या देताय, वाटेल तशा देणग्या देताय, पैसे मिळेल तिथं हॉटेलं काढताय काय, हॉटेलं चालवताय काय. जी चालती फिरतं मंदिर आहेत त्यांना खरं वास्तविक हे सगळं देणं, ह्या सगळा हा आनंद देणं, पैशाच्या रूपानं म्हणत नाही मी, पण हा आनंद देणं फार महत्त्वाचं आहे. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं चांगलं. तजवीजेने आणलं ते माझ्या ओळखला आले काय?
आणि अजून कुठं तसा येऊन येते का? नाही ओळखायला दीड महिना झाला आता. मला मला ओळखलं असं का नाही नाही नाही. ओळखा नाही असं मला नाही ओळखायला. गावात ओळखाल तर तीन वर्ष कुणाचा आहे? कुणाचा आहे व्हिडिओ हे? कुणाचा आहे? चालू चालू बंद केला कोण आहे? कुणाचा व्हिडिओ? ओळखते? हे कोण आहे? हे कोण आहे? कोण ते कोण आहे? हे कोण हे तर ओळखा कोण आहे हे कोण आहे? हे कोण आहेत कुणाचा फोटो आहे तो फोटो कोणाचा नीट बघा. मामाचा हा ओळखते. मामाचा माझ्या मामा लई माझ्या होतीची. हे कोण हे कोण बघितलं खरं ओळखते ना. बघितलं तुम्हीच असा की ते तुम्हीच असा तुमचाच आहे तुमचाच आहे 3 वर्ष पाठीमागचा. तुमचाच फोटो आहे घेऊन आल्यासाठी कुठे हा 3 वर्ष पाठीमाग आलतो आम्ही इथं चेक करायला. होय हा गोळ्या औषध दिलते का त्यावेळेस? एवढी अशी होत तेव्हा. तुमचा फोटो तसे होते का त्यावेळेला आणि आता काय बावडी आणि हे कोण बोलायला कोण किती बोलाली तीच बोलायला कोण आहे ते? हे कोण आहे? सुतार होती का बाई शाळा म्हणून सुताराची बाई म्हणतात आता बघा शाळेबाई ओळखलं का? ओळखला का कोण काय चाट नाही ओळखत नाही का नाही ओळखत वय झालं. तुम्हाला साडे कोण आणून दिलं तर साडे कोण आणून दिलं तुम्हाला मला हा चढीच्या घेते थांबा आवाज कमी करा, आवाज कमी. सूरज आवाज कमी कर. आवाज कमी. सूरज कोणी दिली ती साडी? शिंद शिंद शेंद्री? शिंदरीचं कोण शेंद्रचा शिंदरीचा माणूस आहे. होय तो येऊन देतोय घेऊन जाते आहेत. होय होय शेंद्रचा माणूस आहे शिंदरीचा नाव ओळखते का? नाव आहे का माहित? नाही बी नाव नाही माहित? नाव माहित नाही त्यांचं? कोणाचं याचं हा त्याचं नाव काय माहित नाही खरं माणूस की नाही येतोय जातोय हे आहे हे व्यवहारला बरा आहे तो बर चांगला आहे लय माणूस की आहे तिथे लय चांगला आहे माणूस आणि येऊन बघून जातोय. हेच आहेत का ते? केस मागे भोळ पडल्या काय
मी ओळखणार का तुम्हाला? मीच आहे की ते, मीच की. शेंद्रेचा माणूस मीच की. ओळखलं नाही? काय फरक पडलाय? फरक काय नाही सगळं मग सगळं आहे पद्धतशीर खरं. ओळखं ना की मला माणसं काय करू. ओळखं ना की तुम्ही एवढं सांगायला त्याला ओळखं ना. हे पोरगं कोणाचं? ते तिकडे शिरडोनचं आहे. शिरडोनचा आहे कवटे मंगळ. मग सांगली सांगलीवरून आल्यात. मुंगे येते बरं इथं. कुठनं? सांगली सांगली. होय. हा. मुंगे मुंगेले लागले मुंग्या. एवढी माहिती देऊन एवढं काय आले काय माझे करता येईल काय काय इंग्रजांना बघितलं ना तुम्ही? हे होते होते दुखते. हां सगळं दुखते असं काय करू. असं पडा आडवं पडायला येत नव्हतं. आता पडायला येते. भरली जखम नाही काय नाही काय इथं आहे का? या डोक्यात पण लागली म्हणतात ना. ते हे पाय हे झालं. हे पाय खराब आहे. हे काय हे पाय खराब आहे. हे हालत नाही. हे हालतंय. ते बोट हलवा बघा. ते बोट हलतं काय? बोट हलतं काय? बोट असं करा. हलतं की बोट हलतं. पाय असं वळून घ्यायला. राहू दे राहू दे राहू दे. बसा बसा तुम्ही. राहू दे हालते घेत नाही इकडे हालतंय. राहू दे. एवढं कोण लेका गोळ्यात दिव. तब्येत लयच खराब झाली तब्येत. लय खराब झाली. माणसं ओळखायची बंद झाली. माणसं ओळखायची बंद झाली. एवढे विसरले त्यांचे ते मेंबर विसरले. म्हणजे कशामुळे हे असं पडून राहिलं की मेंबरला स्वप्न मागं डोक्याला वगैरे लागला असणार. लागला असणार. डोक्याला मार लागलेला आहे. डोक्याला लागलेलं. लागलं कुठं लागलेलं? काही एक जागी नाही असंच पायरीवर पडलेलं असतं. या हे सुरू आहे त्याला 15 पायरी खाली पडत खाली लय भारी म्हणायचं. आलो काय तेव्हा काहीच वाटलं नाही. एवढ्यात ना वाचायचं साधी गोष्ट आहे का? पाहिलं पण वाचायचं साधी गोष्ट आहे का? काहीच वाटलं नाही. आणि अजून फ्रॅक्चर झालं नसतं तर अजून फ्रॅक्चर नसतं का नाही ठणठणे. हे मुडाय नसतं का नाही काय प्रॉब्लेम. वयानुसार फ्रॅक्चर ऑपरेशन पण होत नाहीत ना. फिरून फिरून व्यवस्थित राहिले असतं. मोडाय नको पाहिजे ते खुर्चीवर बसायला गेल्याने पडल्यावर काय. मला आजार कसला नव्हता. कसला नाही. आजार हो नाहीच. औषध कमीनाचे दवाखाना घाला नाही. माझी प्रकृती लई चांगली होती लेका. कसला आजार नाही काय नाही. पण हाय तुझ काय माझी प्रकृती ठेवली ती देवान चांगली. जे पडलो का नाही ते माझे सगळे लोंबले. मला 2 पैशाचं औषध खाल्लं नाही काय नाही. काय डॉक्टर बघितला नाही.
लई चांगला होती पण मुलाखतीत सांगताय की तुम्ही मी आजारी कधी पडत नाही. आत्ता गोळ्या खातासा काय आत्ता नाही गोळ्या खात नसा गोळ्या कॅल्शियमच्या वगैरे काय चालू आहे ते जेवण तर करते का? कॅल्शियमच्या अंधारात संपले बरं दुखायच बरं. कमी आले म्हणाल्या म्हणताना आधी केलं. कॅल्शियमच्या वगैरे देऊ काय मग देतो आणले ते गोळ्या मी आणल्या गोळ्या चालतंय घालायला देतो कॅल्शियमच्या गोळ्या. डॉक्टर नाही चालतात घ्या की मग घालायला सोडायला. कॅल्शियम आता मी येत ना उठतं ना उठून येत ना आता आता उठूनच उठून बसला बसला की आता उठून बसलासा की बसले की करे काय हे बघा आम्हाला द्या आता लोंबाई लागलं उठून बसलासा बोलायलासा बोललेलं ऐकू आलेलं दिसायला आलंय सगळं आहे की ओके फक्त जरा इकडे तिकडे फिरायला येत नाही एवढंच त्यातून जात्यात. हा तुम्ही चालत नाही पण घसत मग चांगलं. हा जातात संडास बाथरूमला अंघोळ सकाळी संडास खरी बाथरूम परिस्थिती मग म्हणजे काय आणि काय पाहिजे काय झालं मला येत नाही म्हणे तेवढंच. हा काय म्हटलं खरी परिस्थिती म्हणजे काय माझे काय दुखत नव्हतं आणि काय नव्हतं आता म्हणतं पडल्यामुळे लागलं बाई बाई कसं आलं सा कसं आलं सा कसं आलं सा जेवण जाते व्यवस्थित जेवण आता कमी आलं या 4 दिवसात भूक लागत नाही? ते महिना दीड भूक लागते का कुठे एवढा भाताचा घास खा वाटला भात बी खायचं तसं नाही मग काय खात असा कुठे एवढी भाकरी खायची कुठं काय केलं असलं तरी प्यायचं जरा कराबाई म्हणायचं असं करते चिकाची बी एवढं तू वाटलं तर प्यायचं नव्हतं नाही आणि छान पाणी मात्र शोक आहे पाणी पाणी पाहिजे हा, पाणी पिलं तेवढं बरं वाटते पाण्याची हे आहे हा इथं सुज आहे का बघा नाही लय नाही काय आहे काय आहे व काय उडून आले पाखरे नाही मुसा ये. एवढं तुला दिवस. माझे कपडे घेऊन यायचे हा आता आता ओळखलास हा हा अगं बाई दहावी महिन्यात रे बाई आता ओळखलास हा होय. आता काय नाही चांगलं राहा काय व्यवस्थित राहा बस चांगलं राहा एक हे भाऊ आल्यासारखं माझ्याकडनं तरी दैत आला असं वाटतंय बघायला मी कसेच थारा झाला याने येऊन जाय फोन केलते काय हा फोन केलतो हं? केलतो फोन थांब ना मागणं थांबा म्हटलं मी ती बंद झाली हा हा आणि ती मागणं मुंबईचा डॉक्टर आला की तुम्हाला फोन करतो करतो होय होय तेच की. ते डॉक्टर झाल्यात डॉक्टर आहे त्याने होय ना? हा कवट्याचं बाई बाई आला लय जागेवर. आत्ता जागेवर तेवढ्या गोळ्या खाल्ल्या हो दिलते ते आत्ता ओळख काही पैसा नाही अडका नाही मला एवढ्या गोळ्या दिल्या नाही येऊन बघून गेले माझ्या मुलाला यायने आणला नाही गेल्या वेळेस आणला त्याला होय ह्यावेळेस नाही आणला आता सगळं आता आठवलं पोरग बी आठवणत आहे बघा तपला विषय म्हणजे ओळखलं बारकं बाळ घेऊन आलता हा एवढंच चेहरे दिसतोय हा खरं बोलाय होय का नाही आता चेहरा दिसतोय असं व्यवस्थित क्लिअर दिसतोय काय चेहरा दिसतोय माणसं काय प्रकार दिसतोय चेहरा
मेमरी हे आहे त्यामुळे ते- दाडगा बाबा मेहनत सांग मॅम. वाढले का कुठलं काय नाही का आम्ही काय कराय नाही होय. लई केलं माझ्याबद्दल तुम्ही सोसला असाल नाही माझ्याबद्दल हे असं व्हायला नको पाहिजे होतं काय सगळं अवघड झालं. काय चालत फिरत बरं व्यवस्थित नाही असलं तर म्हणता. बरोबर. ते कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ? खरंच त्या मामांच्या सवंगड्यांची ही अवस्था बघून खरंच मन हेलावलं असेल तुमचं, नक्कीच हेलावलं असेल. खरंच मला हे फार म्हणजे फार इतकं इतकं वेदनादायी होतं, पण ती वेदना सुखदायी सुद्धा होती. कारण मी त्यांच्यासमोर बोलू शकत होतो, त्यांच्यासमोर भावना व्यक्त करू शकत होतो किंवा त्यांचं म्हणणं मान जाणून घेऊ शकत होतो. ही एक चांगली भावना होती. पण ह्या अशा अवस्थेत त्यांना बघून खूप वाईट वाटलं. उद्यासुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ पुढं बघायला मिळेल, कारण माझ्या मोबाईलमध्ये फक्त 4-5 GB डेटा शिल्लक असतो. मी हे सर्व मोबाईलमध्येच एडिटिंग करतो, कारण माझ्याकडे कॉम्प्युटर वगैरे एवढं चांगलं हाय क्वालिटीचं असं नाही आहे. त्यामुळं मी अगदी मोबाईलमध्येच ते सगळं एडिटिंग करतो आणि मोबाईलमध्ये 4-5 GB शिल्लक राहत असल्यामुळं मी 10-10 मिनटाचे किंवा 15 मिनटाचे जास्तीत जास्त 15 मिनटाचे व्हिडिओ करू शकतो आहे. आणि ते व्हिडिओ आता तुम्हाला उरलेला व्हिडिओ तुम्हाला उद्याला बघायला मिळेल. खरंच ही व्हिडिओ बघा आणि आजींचा इतकं म्हणजे इतका सुंदर अनुभव आहे, इतकं सुंदर आम्हाला त्याचा अनुभव आला. आम्ही त्यांना गोळ्यासुद्धा दिल्या, डॉक्टरांनी गोळ्या दिल्या, त्यांची विचारपूस केली. जवळजवळ एक अर्धा ते पाऊण तास आम्ही त्यांच्याबरोबर बोलत होतो. आम्हाला तिथून जावंसं वाटत नव्हतं. त्यांनाही इतकं बरं वाटत होतं. खरं म्हणजे पहिल्यांदा त्यांना काय आठवत नव्हतं आणि पहिल्यांदा त्यांचा चेहरा बघितला तर इतका बेकार वाटत होता की काय खरं नव्हतं. आणि नंतर म्हणजे पहिल्यांदा बघणाऱ्या चेहऱ्यात, पहिल्यांदा आम्ही बघितलेल्या चेहऱ्यात आणि त्यांच्या सगळ्या बोलण्यामध्ये आणि नंतर आम्ही जे थोड्या वेळ बसल्यानंतर बोलण्यामध्ये इतका फरक होता. हळूहळू त्यांचा उत्साह वाढत होता, सांगण्याची इच्छा वाढत होती, जगण्याची इच्छा वाढत होती. आमच्याबरोबर इंटरॅक्शन त्यांचं चांगलं होत होतं आणि खरोखर हे माझ्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे किंवा डॉक्टर साहेबांच्यासाठी सुद्धा नक्कीच भाग्याची गोष्ट आहे की आम्ही त्यांच्या आयुष्यात हा आनंद त्यांना देऊ शकलो. तुम्हीसुद्धा मित्रांनो हे करायला विसरू नका. बाळू मामा